हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। पितृपक्षामध्ये पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी तांदळाची खीर हा प्रामुख्याने केला जाणारा एक गोडाचा पदार्थ आहे। तर कमी वेळामध्ये तांदूळही न शिजवता झटपट खीर कशी करता येईल ती आजच्या भागात आपण बघणार आहोत। अतिशय स्वादिष्ट अशी खीर तयार होते। ती कशी करायची ते बघूयात। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। तर सुरू करूया रेसिपीची। त्यासाठी आपण इथे घेतलेले तांदूळ, इथे साधारण पाऊण वाटी तांदूळ घेतलेला आहे। त्यानंतर ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहे आपल्याला आणि ओल्या खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत। इथे एक कढई गरम करून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे। त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट छान फ्राय करून घ्यायचे आहेत। थोडेसे हलकेसे फ्राय झाले की त्याच्यातच आपण बाजूला करून ठेवून त्यातच आपण खोबऱ्याचे कापसुद्धा छान तुपावरती थोडेसे परतवून घ्यायचे, जेणेकरून ते खाताना खूप सुंदर लागतील। तर व्यवस्थित हे फ्राय झालेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये सगळं काढून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा तूप अजून घातलेला आहे। त्यामध्ये तांदूळ बारीक गॅसवरती छान आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे तांदूळ छान भाजून घेतल्यामुळे खिरीला खमंग असा वास येतो आणि चवसुद्धा खूप सुंदर लागते। तर आता हे थंड करून घेतले तांदूळ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। आता कढईमध्ये अर्धा चमचा तूप अजून घातलं आहे। त्यावर ही आपण तयार करून घेतलेली पावडर घालून थोडीशी परतवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही खीर झटपट तयार होते, आपल्याला शिजवून घ्यावी लागत नाही। एक उकळी आली की लगेचच ही पावडर शिजते। त्यानंतर झाकण मी 2 मिनिटं ठेवलं होतं। झाकण काढल्यानंतर आपल्याला दिसेल की याला एक घट्टपणा आलेला आहे। अशा प्रकारे ही व्यवस्थित घट्ट होते। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये दूध घालायचं आहे। इथे साधारण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता गॅस मोठा करायचा आहे। व्यवस्थित सगळं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून ते खाली लागणार नाही। आपल्याला हे हलवत राहायचं आहे। त्यामध्ये आपण घालणार आहोत 300 ग्रॅम साखर। तर इथे साखरेचा वापर आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो, आपल्याला कितपत गोड हवं आहे त्याप्रमाणे। त्यानंतर आपण हे जे ड्रायफ्रूटचे पीस करून घेतले होते फ्राय, ते सगळे आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत। गॅस मोठा करून छान उकळी काढून घ्यायची आहे खिरीला। अतिशय चविष्ट अशी खीर तयार होते। त्यामध्ये एक चमचाभर वेलची जायफळ पूड घालायची आहे। अतिशय सुंदर असा खमंग वास येतोय खिरीचा। खूपच सुंदर खीर तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तांदळाची खूप चवदार खीर तयार होते। तुम्ही पण करून बघा। जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। भेटूया पुढच्या भागात।